पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अर्जुन, तू इथे का थांबलीस गाडी? उतर तर खरं तू. अरे अर्जुन, अरे बापूंकडे जायचं होतं ना, ठरलं होतं ना तसं. अर्जुन 2 दिवस झाले मी त्यांना नीट भेटली नाही, मला भेटायचंय त्यांना. ते कळतंय मला, पण आता तू नको येऊ. का? मी का नको येऊ? ते अगं सकाळी बघितलं ना घरात कसं झालं. आता आपण गेलो ना तिकडे तर परत घरात दंगा होईल. मी हट्ट केलाय का कधी? माझी आज खरंच लई इच्छा आहे. मी एक काम करतो, मी त्यांना घेऊन येतो इकडे. कोणाला? बापूंना. अरे पण मला सगळ्यांना भेटायचंय. दीप्या, मम्मी, त्या दोघांनाही भेटली नाही मी. मला परत घरात यावरून वाद नकोय म्हणून म्हणतोय मी तुला, मी जाऊन येतो. उशीर झाला म्हणून परत चिडचिड होईल ना. तेच तर, चिडचिड होईल. तुझी परीक्षा आली पुढच्या आठवड्यात. तुझी परीक्षा होईपर्यंत मला दुसरं कुठलं टेन्शन नको आहे. मग तू सगळ्यांना घेऊन येशील का? हा, सगळ्यांना जाऊन घेऊन येतो ना. आणि एक काम करू, आपण आपल्या खोलीत बसू, नाही तर मस्तपैकी मागच्या पडवीत बसू ना झाडाखाली. चालते. मी सगळ्यांना मसाला दूध करते प्यायला. काय? बर. अरे मग तू कशाला चाललाय? फोन करून बोलून घे की. नाही, फोन करून नको बोलून घ्यायला. ते बापूंना काहीतरी वेगळं वाटायचं परत. हो, त्यांना उगाच वाटेल काहीतरी झालं इथं. नको नको. हा, मग तेच, मी येतो जाऊन लगेच. अर्जुन, राहू दे, तू थकला असशील ना. मी उद्या जाईन भेटायला. राहू दे, नको जाऊ. नाही, तुझी इच्छा झाली ना, झाली ना इच्छा, मी येतो ना जाऊन लगेच. अरे बरं, मग एक काम कर, तू जाऊन आधी बघ. ती जर का झोपायची तयारीत असतील ना तर राहू दे, काहीच बोलू नको. ही मस्त आयडिया, असंच करतो. हा, मग काय ठरते ते मला फोन करून सांग. हो, सांग. सावकाश जा. हो. बापू, ओ बापू. अर्जुन, का हो, काय आजारी बिजारी पडला काय? नाही, जराशी थंडी वाजून आली, बाकी काय नाही. अर्जुन, अरे आपला पेपर कसा गेला ते सांग आधी. पेपर लय भारी गेला तिला, आज खुश होती. हा, बरं झालं. ह्यो पेपर सोपा गेला म्हणजे तिला पुढच्या पेपरसाठी आत्मविश्वास आला बघ. हा, पण लय माग लागली होती घरी यायचंय म्हणून. मग काय कसं बस तिला घरी पाठवलं ना, आलो मी. मला कळलं नाही तुम्ही असं का म्हणला की तू ये, तिला घेऊन येऊ नको. उलट ती आली असती तर बरं झालं असतं ना, तुम्हाला भेटली असती, बरं वाटलं असतं तिला पण. अहो नाही, ह्या आजारी आहेत ना, तिचा अभ्यासात लक्ष नसतं लागलं. एवढं काय झालं? तापच तर आहे ना, होईल ना बरा. बापू, काय झालंय नक्की? अरे मला बी काय कळलं ना बघ. अर्जुनराव, तर तुम्हीच सांगा यासनी काय तर. बघा की अहो, आमचं काय बी ऐकणं झालेत. तुमच्या इकडनं आल्यापासून असंच बसून आहेत. अरे दिप्या, खरंच काय नाही झालं मला. बघू किती ताप आहे, बघू जरा. अरे लय ताप आहे बापू. हाय की नाही? मी पण तीच सांगतोय त्यांना, पण माझं काय ऐकणं झाली ती. का बापू, काय झालं नक्की? अहो, त्या दिवशी नाही का दिप्या तुमच्या घरी पैशांची बॅग घेऊन आलता, तेव्हापासून दिप्यावर रागवले ते. त्यांचा राग अजून गेला नाही. त्यांना दिप्याचंही वागणंच आवडलं नाही बघ. हो बापू, सोडून द्यायचं ते कुठं मनाला लावून घेतले तुम्ही पण. अरे कसं सोडून देऊ अर्जुन? आपली बरोबरच लहानाचा मोठा झालाय ना यो. मग याला कळायला नको कसं वागायचं ते. तुझी दिदी असती तर असंच वागली असती का रे? अरे दिप्या, मी तिथं चाकर म्हणून नोकरी करतो. लेकीच्या सासूरवाडीत मान खाली घालून नोकरी करतो मी. अरे आपली पण काही तत्व आहेत का नाही? बापू, ती तुमची तत्वबित्व काय परवडणार नाहीत आपल्याला. बघितलं अर्जुन कसं उलट बोलतोय? त्या दिवशी पण मला उलट बोलला. दीप्या, इकडे बस, इथं ये, इकडं बस. बघ, तो असं बसला माझ्या शेजारी तरी मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. हो, शांत व्हा बापू. अहो, लहान येतो, त्याच्या काय मनात पाप आहे का? त्याने काय चोरी बिरी केली का? आता पैसे लागत होते म्हणून घेतले. अर्जुन, अरे तू सुद्धा असंच म्हणतोस. बापू, अहो मला नाही बघवलं ती, म्हणून मी तसं केलं. पण बापू सॉरी. तुम्ही सांगितले तसं मी कष्ट करीन आणि पैसे कमवीन. चांगलं काम करीन काय तर मी. बघा बापू, साधा विषय होता, बसून बोलायचं होतं फक्त. अर्जुनराव, तुम्ही नसतात ना तर दोघं बोलले बी नसते एकमेकांशी. दिप्या, अरे तू तर माझा पोरगा आहेस, पण अर्जुन तू आज अमोलची जागा घेतलीस.
अरे तुझ्यासारखा भला जावई मिळायला नशीबच लागतं बघ. अरे अजून काय पाहिजे मला? लेकीचं लग्न झालं, एवढा चांगला जावई मिळाला, पोरग पण आता कामाला लागलंय. सुषमा, अगं बाप म्हणून अजून काय पाहिजे मला? ओ बापू, असं काय बोलताय तुम्ही? मला बोलू दे अर्जुन. आता आता फक्त एकच गोष्ट वाटते मला. अहो अहो असं काय बोलायला लागलाय तुम्ही? काय झालं? आता फक्त माझ्या लेकीनं कलेक्टर व्हावं बस, बाकी काय नाही बघ. अहो बापू, आप्पी कलेक्टर होणार आणि तुम्ही तिला राणीत बसून कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार. ठरलंय ना आपलं? नाही, ती काय आता मला माहित नाही बघ. बापू अहो असं काय म्हणताय तुम्ही? मामी, दिप्या, मामींना शांत कर. मामी, अहो काय नाही होणार, तुम्ही काळजी करू नका. अर्जुनराव बघा की कसं बोलताय. तुम्ही शांत व्हा, नका काळजी करू. अर्जुन, मला वाटलं म्हणून मी बोललो, बाकी काय नाही रे. बर, बोला 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 बापू. काय नाही, मला साधा ताप आला असेल, बाकी काय नाही. पण तरी मी मला जे वाटलं ते तुमच्याशी बोललो. ग बसा बापू, अजिबात काय बोलू नका तुम्ही. ग बसा. तुम्ही काहीतरी सांगणं झालेत बघा. बापू, काय टेन्शन घेतलं का कसलं? अरे नाही अर्जुन, टेन्शन कसलं? हा दाजी, बापू काल मला म्हटलं पाठीला मलम लावून दे. बापूंच्या पाठीला काहीतरी लागलेलं, कुठं तर पडलेलं बापू, आणि मला म्हटलं कोणाला सांगू नकोस तू. भैया अहो मग तुम्ही सांगितलं का नाही मला? बापू काय झालं नक्की? अरे काय नाही अर्जुन, तसं काय नाही झालेलं. कुठं पडलो बिडलो नाही मी. ते काय झालं, तर पाठ अवघडली होती म्हणून दीप्याला म्हणलं जरा बाम लावून दे, मला जरा बरं वाटेल. बापू, तुम्हाला आप्पीची शपथ आहे. अर्जुन, अरे हा बापू, नक्की काय झालंय ती सांगा. काय नाही अर्जुन, त्या दिवशी विनायक रावांबरोबर मी एक काम करायचं, तुम्ही आज इण्याबरोबर शेतात जा आणि त्याला खत टाकायला मदत करा. एवढं झालं, बाकी काहीच नाही. मी घाबरलो होतो. बापू, आपल्याला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात जायला पाहिजे. आवरा, चला उठा. नाही नाही अर्जुन, दवाखान्यात नको. बापू काय नाही म्हणताय? एवढं सगळं होऊन तुम्ही अंगावर काढले. चला लवकर आवरा, चला. नको. बरोबर आहे दाजींचं, चला आपण दवाखान्यात जाऊया. मामी, सातारला घेऊन जाऊ यांना. चला चला चला, उठा. काय मला कुठंच नाही जायचं. अहो असं काय करताय तुम्ही? हा अभ्यासाठी म्हणतायत ना ते. मी पण तिच्यासाठीच म्हणतो सुषमा. माझ्या पोरीची महत्वाची परीक्षा आहे, कलेक्टर होणार आहे. आणि तिच्या परीक्षेच्या आड आता कुणी बी आला नको, अगदी तिचा बापू सुद्धा नको. बघितलं का, हिचा मजनू थोडा वेळच झालं लांब गेलाय, लगी तिची आठवण काढायला लागलाय. बघ कसा हिला उचक्या लागल्यात त्या. आप्पे, पाणी पी की ग. आप्पे, अगं पाणी पी की. अगं हो, माझ्या लक्षातच नाही आलं. पिते पाणी. आता परीक्षा झाली ना व, मग कुठं आहे लक्ष? अहो मावशी, मीन परीक्षा 19 तारखेला आहे माझी. कसल्या बाया त्या परीक्षा? तुला सांगते आपे, मी जर तुझ्या जागेवर असते ना तर त्यांना म्हणले असते, जे काय घ्यायचे ना ते सगळं एका परीक्षेत घ्या, तरच मी कलेक्टर होईल. अगं मी तर म्हणते कशाला त्या परीक्षेच्या नादाला लागायचं, गप आपली आपली कामं करायची की. काय ग रुपाले, तुला
उचकीचा आवाज आत आला का काय? हा मग म्हणून तर पाणी घेऊन आले ना मी. बघितलं का रुक्मिणी, ही हिथं बसली तरी बी हिच्या उचकीचा आवाज तिकडे एवढ्या लांब आत गेला. आणि आपण घसा फुडू फुडू पर्यंत ह्यांना हाका मारतो तरी ह्यांच्या कानात घुसत नाही आपला आवाज. 1 मिनिट मावशी, अहो तुम्ही कधी हाका मारल्या? आता मागे तुम्ही प्रसाद पॅक करत होतात तेव्हा कुठे हाका मारल्या की या बा सगळेजण आपण प्रसाद पॅक करू? नाही बरोबर आहे, चोर कशाला हाका मारेल नाही का? बघे रुक्मिणी, ही मला सारखी चोर चोर म्हणत असती. मग दुसरं काय म्हणायचं? हा या तुम्ही बी अजून आगीत तेल वाटायला. जाऊ दे मर्दे, मी चाललेच मी. हे आपे कळत नाही वय रे तुला? कशाला सारखं सारखं तिला तसं म्हणती? अहो आई, ते एवढं काय काय बोलतात ते ऐकत नाहीत का तुम्ही? बोललीच लगेच उलट. अहो तुम्ही जाणार होता ना? होय 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 जाते. अरे देवा, तिकडे गेल्या वय, मला वाटलं बाहेर जाणार आहेत. विनू भाऊजी तुम्ही पण बोला आता. अहो वहिनी, तुम्ही हे लक्षात घ्या, पहिल्यांदा सुरुवात ते करतात. काय अपर्णा, कसा गेला पेपर? तर आजचा पेपर ना एकदम चांगला गेला बघा. वेळ पुरला का? हो वेळ पुरला. आता ना मला फास्ट लायची सवयच लागल्या. हा छान. मी माझ्या क्लासमधल्या 20 विद्यार्थ्यांना तरी विचारलं कसा गेला पेपर, काय म्हणाले असतील? अवघड गेला. एकदम करेक्ट आहे विनय काका. पण अपर्णा, मला तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. तू मेन्स क्लिअर करणारच. फक्त आता ना तू तुझ्या पद्धतीनं 2 दिवस रिव्हिजन कर. शांत डोक्याने कर, डोकं शांत ठेव आणि पेपर लिह. तू मेन्स क्लिअर करणारच. सर अहो तुम्ही, मी पैज लावायला तयार आहे. तू मेन्स क्लिअर होणारच. आपे आता सरांनी सांगितलंय, मग कशाचं टेन्शन? नाही खरंच माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. आता जे काही सर बोलले ना, मला लय भारी वाटलं. अपर्णा, हे असं कोणाविषयी बोलत नाहीत बरं का, तुझ्याविषयी बोललेत आज. अगे कवापासून बोलत बसला इथं? जावा की स्वयंपाकाचं बघायचं आहे ना अजून. अगे रुपाली, जा की चपात्या करायच्यात ना. आपे अगं पाणी पी की. अगं आपे, लयच उचक्या लागतात तुला. कोण आठवण कोण काढते एवढी? बाबा मला कळलंय काय झालंय ते. मी तुम्हाला सांगते. अर्जुन गेला ना बापूंकडं, सगळेजण अंगणात बसून गप्पा मारत असतील म्हणून मला इथे उचका लागायला लागलेत बघा. बापूंकडे गेलाय वय अर्जुन? हो, अहो त्यांना घेऊन येतो म्हणलेत ते. अगं मग आपण ना बापूंना जेवायलाच बोलवायचं ना. अगं आपे, येऊ दे की मग, सगळेच येतील, लय मजा येईल. हो मी म्हणले होते पण. अगं काय नाही तबा, तू फोन कर की. वहिनी चालेल ना? काय आता बोलवा. मी पीठ मळायलाच घेत होते, जरा जास्तीच मळते. आपे कर कर, फोन कर. हो. एक मित्र आहे सदर बाजारमध्ये, स्पेशलिस्ट आहे, जरा फरक पडेल लगेच त्याला फोन करतो. बापू, आप्पीचा फोन. तुम्ही तुम्ही मध्ये काय बोलू नका, मी बोलतो तिच्याशी. बापू, बापू सावकाश. तुम्ही नका उठू. अहो इथं बसूनच बोलत नाही नाही, मला बोलू दे तिच्या बरोबर. सावकाश. हॅलो हॅलो. आप्या. हा बापू, अहो कुठे आहे तुम्ही? काय बापू, आज माझा पेपर होता, तुमचा साधा एक फोन बी नाही मला. अर्जुन आलाय ना तिकडं, तुम्ही सगळेजण गप्पा मारत बसले असणार आहेत. अहो मग इकडे या की, मी तुमची वाट बघायला लागल्या. बरं एक काम करा, तुम्ही सगळे ना इकडेच या, आपण एकत्र जेवण करू काय? आप्या. बापू काय हो, काय झालं? काय नाही, आम्ही घरात नाही ग. घरी नाही म्हणजे तुम्ही कुठे गेलाय? आम्ही इकडं
पुण्याला आलोय. पुण्याला? हो काय बापू, तुम्ही सांगितलं बी नाही, अचानक गेलात. अगं काय झालं, ती माझी मावशी नाही का पुण्याची, ती अचानक आजारी पडली. तिला भेटायला म्हणून आलोय आम्ही पुण्याला. बरं बरं, मग तुम्ही सगळेजणच गेलात का? हा ग, सगळेच आलोय. काय जरा गडबड झाली ना म्हणून, बाकी काय नाही. हा मग अर्जुन कुठे आहे? अगं घराला टाळं बघितलं असेल आणि परत फिरला असेल तो, बाकी काय नाही. काय हो बापू, सांगायचं तरी ना. नाही ग आप्या, तुझा पेपर होता ना म्हणून काय बोललो नाही तुला. बा आप्या, अगं तुला पेपर कसं गेलं ग? अहो पेपर एकदम चांगला गेला माझा. मग भारीच की. आप्या, आता उरलेला आठवडाभर जोर लावून धर बर का अभ्यासाला. बापू तुम्हाला भेटायचं होतं ना. मला, मी आलो की तुलाच भेटणार बघा आधी. हा पण आप्या, अभ्यास कर बर का बाळा. अगं आपल्याकडे हा एवढा एकच चान्स आहे. हा तुला कष्ट घेतले त्याच्यासाठी, आता मिळालेल्या संधीचं सोनं कर बर का बाळा. अजिबात मागं हटायचं नाही. हा मन लावून करायचं. मी इकडचं सगळं सांभाळतो. हा हो बापू, मी तुम्हाला वचन दिलंय ना, मग मी तसंच करणार. बस चालतंय. अप्पी, सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे. अहो ते सगळे अचानक पुण्याला गेलेत. पुण्याच्या मावशी आहेत ना, त्यांना बरं नाही म्हणलेत, भेटायला गेलेत. बाज झाल्यात गप्पा आता. जरा काम करायला घ्या, स्वयंपाकाचं बघा, सगळ्यांना भुका लागतील आता. लिखीशी बोलल्यानंतर मला बरं वाटायला लागलं. आता जरा तरतरी वाटायला लागली. मी थोडस तोंडावर पाणी मारतो, बरं वाटेल मला. बोलली माझ्या बरोबर सगळं मला सांगितलं तिने. बापू, 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 काय होतंय? बापू, काय झालं? अहो चक्कर आल्या बापूंना. दिप्या, यांना दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. नाही नाही नको बापू, नाही, दवाखान्यात नको. जोपर्यंत आपलीची परीक्षा होत नाही तोपर्यंत मी दवाखान्यात जात नाही. अरे पण असं अचानक काय झालं? ते नंतर सांगतो. लवकर दवाखान्यात गेलं पाहिजे. दवाखान्यात गेलो तर आपल्याला समजेल. नको नको, तिची परीक्षा महत्वाची आहे. नाही दिप्या. अहो बापू ऐका, आपण तिला काय बी करून देत नाही. चला दवाखान्यात जाऊया. नाही नाही, पाहिजे तर डॉक्टरांना घरी बोलव, पण आपल्याला यातलं काय कळलं नाही पाहिजे. तुम्ही पैशाचा विचार करताय का? पैशाचा अजिबात विचार करू नका. पाहिजे तर मी नाही हो का, पैशाचा विचार नाही करत मी. मी मी खरं सांगतो. फक्त यातलं आपल्याला काय कळून देऊ नका. तुम्ही शब्द द्या बरं मला. अर्जुन, शब्द द्या मला. बापू आजारी आहे, आपल्याला कळतं कामा नाही. कुठल्याही परिस्थितीत तिला सांगू नका. ती खचून जाईल. नाही सांगायचं, कोणीच नाही सांगायचं. द्या ना शब्द. बर 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 बापू, आम्ही सगळेजण तुम्हाला शब्द देतो. आपल्याला यातलं काहीच कळणार नाही की बापू आजारी आहे. नाही सांगणार आम्ही आपल्याला काय. अपर्णा, अपर्णा, अर्जुन आला नाही का अजून? अहो त्याचा आत्ताच फोन येऊन गेला. चिंचुकी भाऊजीन ते बाहेर आहेत. बर बर, हे घे, या नोट्स घे. सगळ्याच विषयांच्या आहेत आणि पॉइंट टू पॉइंट आहेत. लगेच होतील. अपर्णा, तू ठीक आहे ना? सर बापूंना भेटायचंय. अगं भेटशील. आणि हो, हे बघ, डोक्यातल्या डोक्यात रिव्हिजन सुरू ठेव. काय ना, पुन्हा सगळं वाचून होणार नाही. म्हणूनच मगाशी मी तुला म्हटलं की डोकं शांत ठेव. बापू पण हेच म्हणले मला. मग काय टेन्शनच नाही. तू करशीलच आता ते. चल येऊ मी. हो. बापू, आता तुम्हाला भेटल्याशिवाय माझं डोकं शांत होणारच नाही बघा. अर्जुन,
बापूंना तातडीच्या उपचाराची गरज आहे. मला वाटतं आपण आत्ताच्या आत्ता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. नाही नाही, मी इथनं कुठंच जाणार नाही. अहो असं काय करताय तुम्ही? हा बापू अहो असं येड्यागत करू नका, दवाखान्यात जायलाच पाहिजे. अहो बापू ऐका ना जरा. नाही नाही अर्जुन, तू मला शब्द दिलायस, मी इथनं कुठंच जाणार नाही. हे बघा असं करू नका, तुम्हाला ताबडतोब इथून हॉस्पिटलमध्ये हलवावंच लागेल. मी दवाखान्यात जाणार नाही म्हणजे नाही.